नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 10-12 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. तत्पूर्वी अरबी समुद्रातून जी मोसमी वारे येत आहेत, त्याचा परिणाम हळू आता जाणवू लागलेला आहे. आणि त्या मोसमी वाऱ्यामुळे पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ झालेली दिसून येते. 8 तारखेचा सुद्धा अंदाज असा आहे, की 8 तारखेला सुद्धा हवेची जी ध्रुवीय स्थिती आहे आणि मोसमी वारे आता दक्षिणेकडून यायला लागले आता म्हणजे मान्सूनचा पावसाची हालचाल चालू झालेली आहे. हवेची ध्रुवीय स्थिती आहे 8 तारखेला सुद्धा विजापूर सोलापूरच्या दरम्यान आणि इकडे बार्शी या पट्ट्यातून होणार असं दिसून येतं आणि त्यामुळे पावसाचा प्रमाण सुद्धा 7 तारखेला जसा होता तसाच 8 तारखेला राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, विजापूर, सांगलीच्या पट्ट्यात एक ध्रुवीय स्थिती होणार आहे आणि त्या ध्रुवीय स्थितीमुळे पावसाची शक्यता ह्या भागातून बनण्याची शक्यता दिसत आहे. 24 तासाच्या आसपास पुसाड, हिंगणघाट, चंद्रपूर म्हणजे संपूर्ण विदर्भ पट्ट्यात हलक्याशा पावसाची स्थानिक वातावरण बनून पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अमरावतीच्या या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण बनून पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात पावसाची शक्यता थोडीशी उत्तर साईडला कमी दाखवायला लागल्या तरी पण स्थानिक वातावरण बळ निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. मुंबई, पुणे, दापोली, सातारा, घाट परिसर, कोल्हापूर, रत्नागिरी ह्या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूर, सिंधुदुर्ग पट्टा, गोवा, बेळगाव साईडला आणि कर्नाटकच्या पश्चिम भागातून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजापूर, कलबुर्गी, सोलापूर पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह लातूरपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढे पावसाच्या प्रमाणात कर्नाटकाच्या उत्तर भागातून पावसाचा जोर वाढेल आणि विदर्भ पट्ट्यात सुद्धा पावसाने जोर धरलेला आहे असं दिसून येईल. नागपूर ते चंद्रपूर पट्टा आणि ते पुसाड, लातूरपर्यंत पावसाचा जोर वाढून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातून आणि इकडे नाशिकच्या मुंबई पट्ट्यापर्यंत सुद्धा हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा घाट परिसर, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा साईडला, बेळगाव पट्ट्यात, कोकणपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूर धरून पूर्वेकडे मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे आणि तेच गोव्यापासून दक्षिणेकडे पाहायला गेलं तर अतिवृष्टी होण्याची शक्यता पुढे दिसत आहे 10 तारखेच्या आसपास. मान्सूनची जी हालचाल आहे ती हालचाल हळूहळू होताना दिसते. जास्ती करून पावसाचे रिपरिप राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. कर्नाटकात एका दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसून येत आहे. जमखंडी, विजापूर भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि उद्या 8 ते 9 तारखेपासून मान्सूनला महाराष्ट्रात पोहोचण्याची पण शक्यता ह्या पावसाचा जोर जो आहे त्या जोरामुळे खेचून येण्याची शक्यता आहे मान्सूनपर्यंत. मान्सूनचा पाऊस राधानगरी, कणकवली, सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये जोरदार राहणार आहे. त्यामध्ये गर्जना असणाऱ्या वादळी सुद्धा असणार आहेत. त्यानंतर मिरज, पंढरपूर पट्टा आणि इकडे कोरोली, इंदापूर हा जो परिसर आहे ह्या परिसरात सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित भागातून वाऱ्याचा वेग असणार आहे आणि पाऊस पण
बऱ्यापैकी जोरदार राहणार आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.